आघाडीचा गोलंदाज सज्ज होणार आहे. पॉवर प्लेचे षटक घेऊन येतो उमेश. बक्षिसांचा वर्षाव खैरात असलेली स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. आप्पा एंटरप्राइजेस भरोडी चषक आपण एन्जॉय करणार आहोत. पुन्हा एकदा मी सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सकाळचं सत्र थंडगार वातावरण, गुलाबी थंडीला देखील सुरुवात झालेली आहे. मात्र दोन मातब्बर संघांमधील सामना आपण पाहणार आहोत. जून अंदुर्की वर्सेस पुंडास अशी ही लढत असणार आहे. मान्यवरांमध्ये पाहतो आपण प्रथम नागरिक विद्यमान सरपंच ग्रामपंचायत भरोडी रणजित ज्ञानेश्वर पाटील, दिनेश श्रावण पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत भरोडी, विष्णू पाटील लेजंड खेळाडू माजी सरपंच ग्रामपंचायत भरोडी आणि माजी अध्यक्ष आहेत पहिले अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. त्यांच्याच माध्यमातून आम्हाला सायकल मालिकावीरासाठी स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. सर्वांचं मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधील पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. फुल्लर लेनचा चेंडू होता. पहिला चेंडू 9:45 डिलिव्हर्ड झालेला आहे. पुन्हा एकदा उमेश. स्वीपच्या अंदाजाने चेंडूला खेळून काढलेला चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे अतिशय वेगाने 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. चौकारच्या साह्याने धावसंख्येला आता सुरुवात झालेली आहे. धावसंख्येचा शुभारंभ होतोय. विनोदच्या बॅट मधून चौकार आला. पुन्हा एकदा एक चांगला फटका. पंच केलेला चेंडूला. चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. गुड शॉट. 4 धावांसाठी चौकार. लगातार दुसरा चौकार विनोदच्या बॅट मधून आलेल्या गॅप मधून चेंडूला पाठवला होता. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला होता आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या वाढते. धावफलकावर 8. पहिल्या चेंडूवर बीट झाला बॅटर उमेश. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार. षटकातील आता पुढील बॉल टाकण्यासाठी तयार होते उमेश. पहिलं पॉवर प्लेचे षटक आणि चांगली सुरुवात करून देताना आपल्या संघासाठी टीमसाठी विनोद रसाळे पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्गवर उमेश. चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला आहे आणि स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. अजून एक दमदार शॉट. चौकार. लगातार 3 चेंडूंवर 3 चौकार पेश करताना बॅटर विनोद. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावफलकावर 12. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय. पहिली चौकारांची हॅट्रिक विनोदच्या नावावर आई गावदेवी जून अंदुर्की या संघाचा फलंदाज. जबरदस्त सुरुवात, धडाकेबाज सुरुवात करून देताना आपल्या संघासाठी विनोद पुन्हा एकदा तयार होतोय. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. या स्कॉट बँड ईस्टर्नच्या मागे चांगला झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ. सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करीत होता विनोद. ईस्टर्नच्या मागे यष्टीरक्षक दक्ष होता आणि कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. बॅटचा हलकासा स्पर्श झाला. यष्टीरक्षकाने चेंडू हातामध्ये गॅदर केला आणि अशा प्रकारे एक अप्रतिम झेल टिपला ईस्टर्नच्या मागे. पहिला बॅटर बाद होतोय. सांघिक 12 धावांवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर खेळण्यासाठी बालाराम.
डावखुरा बॅटर बालाराम सज्ज होतोय. सामना करण्यासाठी गोलंदाज उमेश याचा. षटकातील हा शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेच्या षटकामधील. चांगला फटका स्विंग केलेला चेंडूला. क्षेत्ररक्षक कैलासला जज करता आलं नव्हतं. दुसरी धाव तिथे पूर्ण केली जात आहे. बालाराम मार्फत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आल्या 3 धावसंख्येनिशी आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. ऑफ द मार्क झालेला आहे. धावसंख्या वाढते. धावफलकावर 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळालेली आहे. आई गावदेवी जून अंदुरकी या संघाला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हा संघ इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतोय. यानंतर जो सामना होईल तो जयदुर्गा टेमगरपाडा आणि श्री जानकी मेहता खारबा आपण संपर्क साधायचा आहे. पंधरा धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. आफ्टर 1 ओव्हर 15 रन लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा 15 धावफलकावर. विनोदने 5 चेंडूंचा सामना केला. 3 चौकार लगावले. 12 धावांचे योगदान दिलं. तो झेलबाद स्वरूपामध्ये एस्टेनच्या मागे झेल देऊन बाद झाला. बाळारामने 1 चेंडू फेस केला आणि त्याने 3 धाबा आतापर्यंत जोडलेले आहेत. कोण आहे बॉलर दादा? हो बॉलर. ए होय फिल्डर. हो फिल्डर. हो दादा बॉलर सांगा ना. दिनेश दुसऱ्या षटकासाठी सज्ज झालेला. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा हाफ चान्स होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बालाराम 2 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते. धावफलकावर 17. हाफ चान्सला फुल चान्स मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. विजयाकडे आगेकूच करायचे असेल तर चांगल्या लक्ष्याकडे निश्चितच थांबवायचं असेल कमी धावांवर तर आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटच्या आतलीकडे घेऊन चेंडू गेला. शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. फक्त 1च धाव मिळेल बालारामला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 18. 3 चेंडूंचा सामना केलेला आहे बालाराम याने. वैयक्तिक तो 6 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा दिनेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल बॅटर संदीप. प्रथमच स्ट्रायकिंग एंडला संदीपला आपण पाहतात. चेंडूला लॅफ्ट केलेला आहे. चेंडू त्याला कावकावून सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चेंडूला उचलला गेला. फेक केली गेली. धावबाची संधी निर्माण झाली होती. ओव्हर थ्रो होतोय. 3 धावा संदीप पूर्ण करतोय. संदीप ऑफ द मार्क झालेला. धावसंख्या वाढते. धावफलकावर 21. चुकीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चुकी मुले अजून 1 धाव निश्चित धावफलकावर जोडली गेली आणि धावसंख्या आता वाढते. धावफलकावर 21 एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सज्ज होतोय दिनेश बॉलिंग मार्कवर. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला चेंडू होते. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव मिळेल का? तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. 3 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो झालेला आहे. 4थी धाव देखील कंप्लीट करताना बॅटर बालाराम. 5वी धाव मिळेल का? 5वी धाव घेताना फलंदाज होतोय धावचित बाद संदीप.
25 धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालेला आहे. संदीप धावबाद स्वरूपामध्ये बाद होते. न्यू बॅटर देवीदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते आई गावदेवी माता पुंडास संघाकडून. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्क वर दिनेश राईट आर्म ओव्हर दी स्टंप ने गोलंदाजी करताना पाहतोय. चेंडू यॉर्कर चेंडू होता. डिफेन्सिव्ह रित्या खेळलेला आहे. खोदून काढलेल्या चेंडूला स्ट्रेट फटका. डीप मिड ऑफला क्षेत्ररक्षण झालं तोपर्यंत वेल होती देवीदास याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते धावफलकावर 27. गडी बाद झालेल्या 2. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकामधील सामोरं जाईल देवीदास. उलटा चेंडू होता. कट केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष. दुसरी धाव पूर्ण करताना देवीदास. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. गचाल क्षेत्ररक्षण वारंवार बघायला मिळते आणि तिथे देवीदास 3 धाव पूर्ण करतोय. अशा प्रकारे धावसंख्या वाढते धावफलकावर 30. 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा धावफलकावर. खूप चांगली. भरोडे गावचे पोलीस पाटील प्यारेलाल पाटील आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय आप्पा इंटरप्राइज चषक 2024 मध्ये. वेलकम. धावा खूप चांगल्या झालेल्या आहेत. कारण आपण जर विचार केला तर फक्त 2 गडी बाद झालेले आहेत आणि 30 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या. वेलकम विनोद पाटील आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. विनोद पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे श्री गणेश भरोडी या संघाचा. मागील अनेक वर्ष विनोद पाटीलने देखील जबरदस्त कामगिरी केलेली आहे श्री गणेश भरोडी संघासाठी. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल स्वतः कॅप्टन योगेश. योगेश सज्ज होतोय तिसऱ्या षटकासाठी. चेंडूला स्विंग केलेला आहे. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. जज करता आलं नव्हतं खरं तर. त्या क्षेत्ररक्षकाला अंदाज बांधता आला नव्हता तिथे. तोपर्यंत वेल होती देवीदास याच्याकडे 3 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते धावफलकावर 33. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा. खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप होताना आता ह्या 2 खेळाडूंमध्ये देवीदास आणि बाळाराम. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. यानंतर जो सामना होईल तो जयदुर्गा टेमगरपाडा आणि श्री जानकाई माता खारबाव दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी इनिंग ब्रेक नंतर उपस्थित रहा. पुन्हा एकदा योगेश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. सामोरं जाईल बाळाराम पाटील. चांगला फटका स्लॉग हिट केलेला आहे. क्षेत्ररक्षक मिस्टेक करतोय आणि चेंडू त्याला बीट करून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 37 धावा धावफलकावर. सातत्याने खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते पुंडा संघाकडून आणि त्याचा फायदा जून आंदुरकी या संघाला होतोय. खराब क्षेत्ररक्षण वारंवार बघायला मिळते. पुन्हा एकदा योगेश फक्त हलक्या हाताने ढकलण्याचं काम केलं होतं तिथे. हा ना होताना फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद होते बालाराम. तिसरा झटका आई गावदेवी जून अंदुरकी या संघाला 37 धावांवर. चौदा धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी बाळाराम पाटील यांनी. धावबाद स्वरूपामध्ये तो बाद झालेला आहे.
खूप चांगली फलंदाजी त्याने आपल्या संघासाठी केली. 2 चौकार लगावले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता प्रवेश करताना नितीन आफ्टर लॉंग टाइम दुबई टूर मधून आता बऱ्याच प्रदीर्घ कालावधीनंतर टीम मध्ये खेळताना निश्चितच दिसेल. एक्स कॅप्टन देखील आहेत. अष्टपैलू खेळाडू आहे नितीन. राईट आर्मवर द विकेट. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते योगेश याची. धावा कायम आहेत धावपलकावर 37. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. पुन्हा एकदा योगेश. ब्लाइंड स्विंग पुन्हा एकदा. अंधेरे में तीर चलाने की कोशिश. अंधाधुंद बॅट चालवली जात आहे. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र चांगली गोलंदाजी करतो योगेश. पुन्हा एकदा योगेश. चेंडूला स्विंग केलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. हा पहिला मोठा फटका या स्पर्धेमधील आजच्या या सामन्यामधील षटकार पेश करतो नितीन. नितीन या फटक्यांसाठी जाणला जातोय. माहिर आहे. वाकबगार या फटक्यांसाठी आहे आणि त्याच्या बॅट मधून एक घणाघाती परास षटकार बघितला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 43. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल सकाळच्या सत्रामध्ये. पाहायला गेलं तर थोडंसं दुसरं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. क्लायमेट चेंजिंग आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु क्रिकेटवर त्याचा कुठलाही परिणाम नाही आपल्याला पाहायला मिळत. चांगली धावसंख्या आपल्याला 3 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळते. आपण जो सामना पाहत आहात आई गावदे जुनांदुरकी विरुद्ध आई गावदे माता पुंडास. शेवटचं षटक घेऊन येतोय. नवीन गोलंदाज येतोय गजानन. गजानन अंतिम षटकासाठी सज्ज होणाऱ्या बॉलिंग मार्कवर सामोरं जाईल देवीदास. शफल क्रॉस होऊन फट्टा खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. चेंडू जातो निर्धाव. धावा कायम धावपलकावर 43. अंतिम षटक. मनोज गुलवी साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचा. चांगला फटका ऑन ड्राईव्हचा फटका आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल देवीदासला. धावसंख्या वाढते धावपलकावर 44 सल्लागार मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आणि मनसे शहर अध्यक्ष मनोज गुळवी साहेब आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे अप्पा एंटरप्राइजेस चषक 2024 मध्ये. फुलटॉप चेंडू फ्लिक केलेल्या चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 1 बॉन्स 4 रन्स. खूप चांगला फटका. जसा चेंडू बॅटवर आला तशी मोहर लागली होती चौकाराची आणि 4 धावा नितीनच्या बॅट मधून आलेल्या आहेत. बघा अशा वेळेला ना कॅच वर ट्राय करायचं असतं. आडला तर आडला, चौका तरी आडतो किंवा कॅच तरी होतंय. मात्र तिथे फिल्डर जो आहे तो जागेवर थांबला आणि त्याच्यावरून मस्तक पे दस्तक आपल्याला पाहायला मिळालं. तर यानंतर जो सामना होईल जयदुर्गा टेमगरपाडा आणि श्री जानकी माता खारबाव दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर या. बलून डिलिव्हरी होती. हवेमध्ये टॉस टॉप करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज मात्र पूर्णपणे चकित झाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू टाकला. फसवी गोलंदाजी बघायला मिळते. व्हेरिएशन आहे गोलंदाजी मध्ये. वेलकम मंगेश वतारे आपलं हार्दिक स्वागत. धाबा धावपलकावर आहेत 48. हा फास्टर वन. जबरदस्त चेंडू होता. कॉट बँड फलंदाज होते बाद. अशा प्रकारे
काय गोलंदाजी केली आहे गजानन याने अंतिम षटकामध्ये. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. कंट्रोल बॉलिंग आणि एक फलंदाज त्याने बाद केलेला आहे. अशा प्रकारे 48 धावा जोडलेल्या आहेत. 49 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी आई गावदेवी माता पुंडास संघाला. टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. जयदुर्गा टेमगरपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम श्री जानकाई माता खारबाव. तर दोन्ही कॅप्टन चला आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. टॉस करण्यासाठी मी पोलीस पाटील भरोडीगाव पॅरेलालजी पाटील यांना विनंती करतोय आम्हाला जॉईंट व्हायचं टॉस बॉक्स मध्ये. नाणेफेक केली जाईल ती जयदुर्गा टेमगरपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल श्री जानकाई माता खारबाव. असं यानंतर दुसरा सामना आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचे टॉस ही मान्यवरांच्या शुभ हस्ते ही संपन्न केली जाईल. हॅलो हॅलो टॉस केली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. छापा असा कॉल छापा झालेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं विशेष आभार. टॉस जिंकलेले जयदुर्गा टेमगरपाडा. वेळ खूप कमी आहे. एकीकडे सामना देखील सुरू आहे. काय निर्णय घेणार? थोड्या टाइमात सांगतो काय आहे ते मुलांना सांग. थोडक्यात या स्पर्धेविषयी काय सांगशील? खूपच छान आहे. मैदान खूपच मस्त बनवलेलं आहे. हा माझा पहिलाच वर्ष आहे खेळायचा. मस्त वाटतो इथे. ऑल द बेस्ट. संघाला खूप सारे शुभेच्छा. मंगेश इथे आल्यानंतर कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. स्पर्धेविषयी थोडक्यात काय सांगशील? जबरदस्त स्पर्धा भारी आहे आणि मी दरवर्षी या स्पर्धेची आम्ही वाट बघतो. ऑल द बेस्ट. संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर निश्चितच यानंतर जयदुर्गा टेमगरपाडा संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून डिसिजन पेंडिंग मध्ये ठेवलेला आहे. सामना आपल्याला यानंतर श्री जानकाई माता खारबाव आणि जयदुर्गा टेमगरपाडा असा बघायला मिळेल.
सलामीची जोडी खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आई गावदेवी माता पुंडा संघ कर्णधाराने. पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करते बॅटर. धावसंख्येची सुरुवात केली 49 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 24 चेंडू आणि 49 धावा या चेस कराव्या लागतील पुंडास संघाला. हा सामना जिंकण्यासाठी इनफिल्डच्या वरून केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपवतोय स्वीपर कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण बालाराम द्वारा 2 धावा पूर्ण करतोय बॅटर. धावसंख्या वाढते धावपलकावर 4. पुंडा संघाचा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. बघा खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेली नाहीत. आपला एखादा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर पाठवा. फील्डिंग चालू आहे म्हणजे हो ते हे संपलं मॅच संपली काही करा संपलं. ओके हो 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 सांगते मी. कोणी मारला या साईडला कोणाला? मनोज आणि अनिल ही सलामीची जोडी. 5 धावा धावपलकावर आहेत. पहिलं षटक विलास पॉवर प्लेचे षटक आहे. विलास राईट आर्मवरती विकेट व्हीआयपी डायझेंटच्या टोकाकडून. अतिशय चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू भन्नाट वेग होता या चेंडूवर. पूर्णपणे बॅटर बीट झालेला आहे. धावसंख्या धावपलका स्थिर 5. अनिल स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर विलास. आडव्या बॅटनं फटका जरूर खेळला होता पण मिटॉनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. ती एक चौथी धाव पूर्ण करताना अनिल. धावसंख्या आता पुढे जाताना धावपलका 6. 6 विदाउट लॉस. 6 धावा. बारा ते 13च्या सरासरीने चालावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. खूप मोठं लक्ष ठेवलेलं आहे पुंडा संघाला. आता इथून दे दनादन फलंदाजी करावी लागेल. पहिल्या विजयाची नोंद. विजयी घोडदौड सुरू करायची असेल तर चेंडूला स्विंग केलेला आहे. मिड विकेट सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलला गेला. फेक केली गेली. वेल होती बॅटरकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते धावपलकावर 8. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा धावपलकावर. एक संत आणि साबत सुरुवात आहे. पुंडा संघ पिछाडीवर बघायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात हवी होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती सुरुवात झालेली नाही. आता मात्र इथून खूप लांबचा प्रवास हा पूर्ण करावा लागेल. 41 धावा बनवाव्या लागतील इथून 3 षटकांमध्ये. मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी टीम बघायला मिळते. आई गावदेवी जून अंदुरकी असं म्हटलं तरी वावगडणार नाही. मित्रांनो आपण पाहतात स्वर्गीय मिहिर स्पोर्ट्स मास्टर 40+ भरोडी आयोजित अप्पा एंटरप्राइज चषक 2024 ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. अतिशय अपार मेहनत अपार कष्ट या स्पर्धेसाठी निश्चितच सर्व ऍक्टिव्ह मेंबर स्वर्गीय मिहिर स्पोर्ट्स भरोडी संघाचे जे सक्रिय मेंबर आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. सुंदर मैदान आहे भिवंडी तालुक्यातील. खरं तर ह्याच ग्राउंडवर अनेक स्पर्धा आपण डे नाईट स्वरूपामध्ये बघितल्या. सर्वात जुनं मैदान आहे भिवंडी तालुक्यातील. विष्णू पाटील व्यासपीठावर पाहतोय. लेजंड खेळाडू आहेत. माजी सरपंच आणि पहिले अध्यक्ष आहेत ग्रामीण
रेग्युलर फॉर्मॅटचे जेव्हा ग्रामीण क्रिकेटला सुरुवात असोसिएशनला सुरुवात झाली तेव्हा पहिले अध्यक्ष खूप चांगला दर्जेदार खेळ त्याने सादर केला होता. एक काल गाजवला होता. गावाचं नाव रोशन उज्ज्वल केलं होतं त्याने क्रिकेट खेळामध्ये. त्यांच्याच माध्यमातून मालिकावीरासाठी सायकल आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. व्यासपीठावर त्यांना आपण पाहतात मनोज गुलवी साहेब आहेत. विद्यमान सरपंच रणजित पाटील यांना पाहतोय. तसेच माजी सरपंच दिनेश पाटील. इतर मान्यवरांना आपण पाहतात. चेंडूला फ्लिकच्या अंदाजाने पाठवलंय सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षक झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अनिल पूर्ण करतोय. चांगली रनिंग दोघांमध्ये बघायला मिळाली. चांगला तालमेल बघायला मिळाला आणि धावसंख्या आता पुढे जाताना धावफलक 10. ह्याच मैदानावर काही दिवसांपूर्वी BPL भरोडी प्रीमियर लीग यशस्वी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यशस्वीरित्या स्पर्धा देखील संपन्न झाली. गावाची एकता राखण्यासाठी खूप चांगली संकल्पना होती भरोडी गावाची. झेल अनिलचा संपला खेळ. अनिल सरते शेवटी झेलबाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. पहिला धक्का आई गावदेवी माता पुंडास या संघाला अनिल स्वरूपामध्ये. धावा धावपलकर 10 आणि पहिली सफलता मिळून देते गोलंदाज संदीप. सँडीने पहिलं यश मिळून दिलेलं आहे. न्यू बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये जाताना असं वाटलं होतं की सकाळचं सत्र आहे. डू फॅक्टर मॉइश्चर आहे. दमट वातावरण थोडंसं ओलावा बघायला मिळते. ग्राउंडवर धावा कमी धाव फलकावर बघायला मिळतील पण जो नॅचरल खेळ होता तो सादर केला आई गावदेवी जून अंदुरकी संघातील फलंदाजांनी आणि 48 धावा जोडल्या 4 षटकांच्या अखेरीस. 49 धावांच्या लक्ष्यात एक पाठलाग करताना टीम पुंडासी आपल्याला बघायला मिळते. पहिला गडी गमावला आणि धावा धावफलकावर फक्त आहेत त्या 10. इथून आता योगेशला दर्जेदार खेळ सादर करावा लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. संकटमोचक इनिंग त्याला सादर करावी लागेल. संदीप चेंडू बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता. सरळ बॅटने हा फटका खेळला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अजून एक बॅटर बाद होते धावबाद स्वरूपामध्ये. मनोजच्या खेळीचा देखील अंत झालेला आहे. दुसरा फलंदाज आता माघारी तंबू मध्ये जाताना. न्यू बॅटर कैलास मैदानाच्या आतमध्ये जाताना बघायला मिळतोय. खरं तर पुंडास संघ पराभूत झाला तर कारणीभूत असेल त्यांचं गचाल क्षेत्ररक्षण. कुठे ना कुठेतरी फटका त्यांना क्षेत्ररक्षणाचा बसणार आहे. पण खेळपट्टीवर योगेश आहे. खेळपट्टीवर कैलास आहे. दोघांकडे चांगली क्षमता आहे. ती त्यांना सिद्ध करून दाखवावी लागेल. संदीप पाटील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा स्थिर. धावफलकावर 11. पुन्हा एकदा संदीप. चेंडू आणि बॅट मध्ये अजिबात संपर्क झालेला नाही. तिथे इन स्विंगर डिलिव्हरी होती. झपकन आतमध्ये वळण घेणारा चेंडू बघितला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावा स्थिर आहेत 11. धावसंख्या थांबलेली आहे. कुठल्याही प्रकारचा इथे मोठा पटका खेळण्यासाठी वाव दिला जात नाही. बॅटर पूर्णपणे योगेशला बांधून ठेवलेला आहे. अजून एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 11. विजयासाठी अजून धावा बनवाव्या लागतील. इथून 40. सॉरी थोडंसं करेक्शन आहे. 38 धावा बनवाव्या लागतील. 49 धावांचं लक्ष आहे. म्हणजे 12 चेंडू आणि 38 धावा. हायलाइट क्रिकेट इथून खेळावं लागेल. ज्याप्रमाणे आपण दूरदर्शन सेटवर हायलाइट क्रिकेट पाहतोय तशा प्रकारचा खेळ सादर करावा लागेल पुंडास संघाला या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. तिसऱ्या षटकासाठी देवीदास सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर
12 चेंडू 38 धाबा. टिचून मारा आपल्याला पाहायला मिळते जुन अंद्रुकी या संघाचा. दुसरे षटक जर बघितलं तर अतिशय सुंदर हाताळलं संदीप याने. पडल्यानंतर चेंडू टर्न झाला, वळण घेणारा चेंडू होता. लेग ब्रेक चेंडू आपण बघितला आणि निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. धावा कायम आहेत धावपलकर. 11 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. विजयी घोडदौड सुरू करण्यासाठी. बीट झाला बॅटर, बीट झाला यष्टीरक्षक. एक चोरटी धाव पूर्ण करताना 22 स्वरूपामध्ये. धावसंख्या सिंगलने आता पुढे जाताना धावपलकर 12. एकेरी दुहेरी धावांनी काहीही फरक पडणार नाही जुन अंदुरकी या संघाला. संघाला एक बलकटी निर्माण झालेली आहे. नितीनचं पदार्पण संघामध्ये, विलासचं देखील पदार्पण झालेले. आज संघाला एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे. संघामध्ये निश्चितच एक चांगला फटका आहे. फेकून दिलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. योगेशच्या बॅट मधून निघालेला हा त्याचा ट्रेडमार्क शॉट होता. हॉलमार्क सिक्सर आपण बघितला. षटकाराच्या मदतीने, या षटकाराची आवश्यकता होती आणि ह्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना 18 आणि अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. आई गावदेवी माता पुंडास या संघाला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर 9 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 9 गेंदे 31 रन, 9 बॉल लेफ्ट अँड 31 रन्स टू नीड. चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सेफ लँड झाला होता. 2 धावा योगेश पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते धावपलकर 20. योगेश निकराचे प्रयत्न करतोय हा सामना जिंकण्यासाठी. त्याच्या मनगटामध्ये ती ताकद आहे. 20 धावा, अजून धावा बनवाव्या लागतील. इथून 29. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. 7 चेंडू आणि 29 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूला आता सीमारेषेच्या बाहेर पाठवावं लागेल. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅट ऑन साइडला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक काय फिल्डिंग बघायला मिळते. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली. रनिंग अतिशय वेगाने बघायला मिळाली दोघांमध्ये. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली बघायला मिळाली कैलास आणि योगेश या 2 बॅटर्स मध्ये. आणि अशा प्रकारे धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकर 22. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटक. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 27 धावा. खेळपट्टीवर कैलास आणि योगेश ही जोडी अंतिम षटकासाठी. राकेश केने सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. सहा चेंडू 27 धावा. लक्ष खूप कठीण आहे पण शेवटी क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ अजिबात लागत नाही. हुक केलेलाय, चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेकडे. खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तेवीस धावांची आवश्यकता. 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर राकेश. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. शफल झाला. 3 स्टंप ऑफ स्टंपच्या बाहेरून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. हा चेंडू खूप चांगला होता. अगदी फलंदाजाला ओळखून चेंडू टाकला होता. धावा धावपलकर स्थिर 26.
4 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. राकेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू होता उजव्या एष्टीवरचा लोअर फुलटॉस चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षक सँडी आहे. डीप मिडॉनला चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली, वेल होती फलंदाजाकडे. स्ट्राईक रोटेट करण्याची सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 27. विजयासाठी अजून 22 धावांची आवश्यकता. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 षटकार जरी लागले तरी पराभव अटल आहे पुंडा संघाचा. चेंडूला स्विंग केलेला आहे स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. तडाखा योगेशच्या बॅट मधून षटकार. इनिशियल ओव्हर मध्ये या फटक्यांची आवश्यकता होती, ते फटके मात्र आता अंतिम षटकामध्ये येताना संघाची धावसंख्या वाढते धावफलकावर 33. 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, 16 धावांची आवश्यकता. राकेश पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार, फेकणार, वेळ होती फलंदाजाकडे. 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 34. फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेल्या त्या सामन्यामध्ये. फुलटॉस चेंडू उजव्या एष्टीवरचा लॉफ्ट केलेला क्षेत्ररक्षक नितीन झेल सोडतोय आणि ह्याच बरोबर विजयी सलामी पहिल्या विजयाची नोंद करतोय आई गावदेवी जुन अंदुरखी. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आई गावदेवी माता पुंडास.